हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने चटपटे मिनी समोस्याची रेसिपी। त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। समोसे बनवण्यासाठी आधी मी समोस्याची पट्टी तयार करून घेतली। तर समोस्याच्या पट्टीसाठी एका प्लेटमध्ये इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे। मेजरिंग करून घ्यायचं आहे। तर एक छोटी वाटी इथे मैदा घेतला आणि अजून एक छोटी वाटी म्हणजेच 2 वाटी मैदा घेतला। त्यामध्ये 1 चमचा भरून ओवा व्यवस्थितपणे चोळून टाकला। त्यात चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि 1 चमचा इथे मी तेल टाकून घेतलं। जर का तेल नसेल टाकायचं तर तुपाचा वापर केला तरीही चालेल। सर्व इन्ग्रेडियंट्सला व्यवस्थितपणे एकदा मिक्स करून घेतलं। त्यानंतर थोडं पाणी टाकून ह्याचा एक डो तयार करून घेतला। समोसे एकदम खुसखुशीत बनवण्यासाठी म्हणजेच बाजारामध्ये मिळतात तसे समोसे बनवण्यासाठी जो डो आहे, जी समोस्याच्या पट्टीचा डो आहे, तो व्यवस्थित घट्टसर असा मळायचा आहे। जरासुद्धा सैल नाही मळायचा आहे। समोस्याचं पीठ चांगलं मळून झालं की ह्याला मी साईडला ठेवलं। त्यानंतर स्टफिंगसाठी भाजी लागणार आहे, त्याचा एक मसाला इथे मी तयार करून घेतला। तर एका खलबत्त्यामध्ये इथे मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 इंच अद्रकचा तुकडा आणि 4 हिरव्या मिरच्या घेतल्या। ह्यांना व्यवस्थितपणे बारीक ठेचून घेतलेलं आहे, म्हणजे दडदड ठेचलेलं आहे। तुम्ही बघू शकता मी कसं ठेचलेलं आहे ते दाखवलेलं आहे। तसं ठेचून मी ते बाजूला ठेवलं। त्यानंतर एका पॅनमध्ये इथे मी 1 मोठा चमचा तेल टाकून घेतलं। तेलाचं प्रमाण इथे कमी ठेवायचं आहे। चांगलं तापलं की त्यामध्ये 1 मोठा चमचा भरून मी जिरा टाकून घेतलं। जिरं चांगलं तडतडलं की जो मसाला तयार करून घेतला ना, अद्रक लसूण आणि हिरव्या मिरचीचा, तो मसाला इथे मी टाकून घेतलेला आहे, म्हणजेच ठेचा टाकून घेतला। अर्धा मिनिटभर परतून घेतलं। मग त्याच्यामध्ये मी पाव चमचा हिंग टाकून घेतली। आता इथे या मसाल्यामध्ये इथे मी हा वाटाणा टाकून घेत आहे। तर हा हिरवा वाटाणा जो आहे ताजा भाजीतला, तो मी घेतलेला आहे, फ्रोझन नाही घेतला आहे। या वाटाण्याला पहिला मी शिजवून घेतलं। वाटाणा चांगला शिजला की त्यानंतर ह्याला सॉते करून घेतलेला आहे। जर का फ्रोझन वापरत आहात तर बटाटा टाकल्यानंतर हा फ्रोझन वाटाणा वापरला तरीही चालेल। तर हा वाटाणा इथे मी अर्धा वाटी वाटाणा घेतलेला आहे। जी वाटीने मी मैदा घेतलेला ना, त्या वाटीचा अर्धा वाटी वाटाणा इथे घेतला होता। ची फ्लेम मीडियम ठेवून 1 मिनिटभर हा वाटाणा मी चांगला मसाल्यामध्ये फ्राय करून घेतला। त्यानंतर मी यामध्ये 3 उकडलेले बटाटे टाकून घेतले। उकडलेल्या बटाट्यांना चांगलं मॅश करून मी ते वापरलेलं होतं। मी या भाजीमध्ये काही मसाले टाकून घेतले। तर अर्धा छोटा चमचा इथे मी धने पावडर टाकून घेतलेले आहे। 1 छोटा चमचा इथे मी तिखा लाल मसाला टाकून घेतलेला आहे आणि ह्याला व्यवस्थितपणे एकदा मिक्स करून घेतलं या भाजीमध्ये। मला भाजी ही चटपटीत आणि थोडी तिखट बनवायची आहे, त्यामुळे मी इथे तिखा लाल मसाल्याचा वापर केलेला आहे। जर का तुम्हाला तिखा लाल मसाला इथे अवॉइड करायचा असेल तर करू शकता। आता या मसाल्यामध्ये इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि सर्व जिन्नसला पुन्हा एकदा मिक्स करून घेतले। इथे माझ्याकडे आमचूर पावडर अवेलेबल नव्हती, त्यामुळे मी इथे आमचूर पावडर नाही टाकली। जर का तुमच्याकडे अवेलेबल असेल तर पाव छोटा चमचा आमचूर पावडर किंवा पाव छोटा चमचा चाट मसाला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। सर्व इन्ग्रेडियंट्सला व्यवस्थितपणे एकदा मिक्स करून घेतले। अर्धा मिनिटभर परतून घेतली। भाजीमध्ये फ्रेशली चॉप केलेली इथे कोथिंबीर टाकून घेतली। पुन्हा एकदा भाजीला 2 मिनिटं स्लो फ्लेमवरती छान परतवून घेतले। त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून भाजीला थंड होण्यासाठी ठेवून टाकले। आता जे समोसा पट्टीचं जे डो मी तयार करून ठेवलं होतं त्याला अजून 2-3 मिनटं छान मळून घेतलं। त्यानंतर ह्याचे मी छोटे छोटे गोळे इथे पाडून घेतलेले आहेत। कारण मी इथे मिनी समोसाच बनवत आहे, त्यामुळे जसं फुलक्याच्या आकाराचे किंवा पुरी बनवतो ना, त्याला जेवढे आपल्याला डो लागतात तेवढेच इथे डो व्यवस्थित डिवाईड करून घेतले मी। त्यानंतर मी याच्यातला 1 डो घेतला, म्हणजेच 1 गोळा घेतला। त्याला मी थोडंसं सुक्कं पीठ लावून घेतलं, म्हणजे मैद्याचंच पीठ इथे लावायचं आहे। आणि ह्याची मी इथे फुलक्या साईजची 1 पोळी लाटून घेतलेली आहे। जसं फुलका आपण तयार करतो ना, तशीच ह्याची पोळी छान लाटून घेतली। आता ही पोळी चांगली लाटून झाली ना की ह्याच्यावरती जे एक्स्ट्राचं पीठ आहे, जो मैदा लागलेला आहे, तो चांगला डस्ट करून घेतला, म्हणजेच तो जरा काढून घेतला। आता पोळीच्या मध्यभागापासून ही पोळी व्यवस्थित कट करून घेतली। हिला 2 भागांमध्ये मी इथे डिवाईड करून घेतलेलं आहे। तर आता सर्वात आधी मी पहिली लाटी तुम्हाला दाखवते आहे। त्या लाटीच्या बरोबर जिथून आपण कट केली आहे ना, तिथूनच आपल्याला मी कृती जशी दाखवत आहे तसं करायचं आहे। तर त्या साईडला पूर्ण मी पाण्याचा हात लावून घेतला। पाणी लावल्यानंतर पहिली कॉर्नर आणि दुसरी कॉर्नरला जॉईन करून एक कोन तयार करून घेतला। जो कोनाचा जो एंड आहे त्या कोनाच्या एंडला पिंच करून घेतलं व्यवस्थितपणे, म्हणजे तिथून जो आहे जो समोसा आहे तो समोसाचं जे सारण आहे ते बाहेर निघालं नाही पाहिजे, म्हणून व्यवस्थितपणे ह्याला प्रेस करून आधी घेतलं आणि कोनाचा शेप इथे तयार करून घेतला। हा कोनाचा शेप तयार करून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी स्टफिंग टाकून घेतली 1 चमचा भरून। आता स्टफिंग इथे जास्त नाही वापरायची आहे। जर जास्त स्टफिंग टाकली तर समोसा नीट पॅक होणार नाही, किंवा पॅक पण झाला तर तो मध्येच तेलामध्ये खुलून जाणार, म्हणून स्टफिंग थोडी इथे कमीच वापरायची आहे। आता हा जो
समोसाच्या तोंडाचा भाग आहे ना त्याला मी याला इथे बंद करायचं आहे, म्हणून मी पहिला त्याला पाण्याचा हात लावून घेतला आणि ज्या साईडनी मी पट्टीला जॉईंट केलं होतं त्याच्या अपोजिट साईडलाच मी एक प्लेट तयार करून घेतली, तुम्हाला कृतीमध्ये दिसत आहे। मग समोसाला व्यवस्थितपणे मी ते प्रेस करून पॅक करून घेतलं। आता जो मी अपोजिट साईडला प्लेट पाडला ना त्याच्याने काय होतं तर समोसाला हलवाई जसा समोसा बनवतो तसा एक लुक येतो। मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवत आहे कृतीमध्ये। तर जी कॉर्नर आपण कट करून घेतली तिकडे पाणी लावून घेतलं, त्याच्यानंतर दोन्ही कॉर्नर एकत्र मध्यभागी जॉईन करून घेतले आणि जो कोन तयार झाला त्याला व्यवस्थितपणे प्रेस करून घेतलं। आता या कोनच्या आतमध्ये इथे आपल्याला जी स्टफिंग आहे, जी कोणती स्टफिंग आपण टाकतो हे समोस्याची ती स्टफिंग टाकून घेतलेली आहे। त्यानंतर आता वरचा जो भाग आहे तोंडाकडचा तो बंद करायचा आहे। तर ज्या साईडने आपण जॉईन केलेला आहे ना त्याच्या अपोजिट साईडलाच इथे तुम्ही बघू शकता, आता मी व्हिडिओमध्ये पुन्हा दाखवणार आहे, तर एक प्लेट अशी पाडून घ्यायची आहे, जशी मी दाखवलेली आहे व्हिडिओमध्ये तशीच प्लेट पाडायची आहे। त्यानंतर तोंडाकडच्या भागाला पूर्ण पाणी लावून घ्यायचं आणि व्यवस्थितपणे समोसाला पॅक करून घ्यायचं। आता समोसा जेवढा व्यवस्थित प्रेस करून पॅक कराल तेवढाच तुमचा समोसा तेलामध्ये खुलणार पण नाही आणि व्यवस्थित तयार होईल। तर असे इथे मी भरपूर सारे समोसे तयार करून घेतले। मी इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं। तेल आपल्याला एकदम जास्त एक्स्ट्रा नाही तापवायचं आहे, गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि इथे मी तेल तापत ठेवलं होतं। तेल एकदम कोमट तापलं होतं तेव्हाच मी हे जे समोसे आहेत ना ते तेलामध्ये सोडले होते। जर का गरम तेलामध्ये आपण समोसे सोडू ना तर समोसाला एक तर ते शिजणार नाही, ते खस्ता तयार होणार नाही आणि त्याचबरोबर त्याच्यावरती खूप सारे बबल्स येणार आणि ते समोसासारखे लागणार नाहीत। ते एकदम लगेचच सॉगी होऊन जाणार आणि एकदम नरम पडणार। त्याच्यामुळे हे समोसे एकदम खस्ता बनवण्यासाठी, कुरकुरीत बनवण्यासाठी, एकदम क्रिस्पी बनवण्यासाठी, खुसखुशीत बनवण्यासाठी ह्या समोस्यांना मंद आचेवरती जेवढं फ्राय कराल ना तेवढेच ते चांगले तयार होणार। आणि इथे मी भरपूर समोसे टाकले होते ना म्हणून मी अर्धे समोसे काढून घेतले आणि हे 5च समोसे मी आता व्यवस्थितपणे स्लो फ्लेमवरती सारखा चमचा फिरवत हे जे समोसे आहेत ते मी तयार करून घेतले आहे। समोस्यांमध्ये आपल्याला सारखा चमचा फिरवावा लागतो, समोसे सारखे अल्टीपल्टी करावे लागतात। जेव्हा समोस्याचा कलर ह्या कलरचा येईल ना जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तेव्हा हे समोसे मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। ॲक्च्युली ह्याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे तो शूट नाही झाला होता, एवढाच व्हिडिओ माझ्याकडून शूट झाला। समोसे फ्राय होण्यासाठी भरपूर टाईम लागतो, त्यामुळे एकदम पेशन्सने हे समोसे घरात नक्की ट्राय करून बघा। आणि जर का तुम्हाला माझ्या पद्धतीचे समोसे आवडलेस तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।